नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भीषण अपघातातून बचावल्यानंतर दृढ निश्चय आणि जिद्दीच्या जोरावर वर्षभरातून अधिक कालावधीनंतर ऋषभ पंत आज शनिवारी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. इंडियन प्रीमियर लीग T20 क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान असेल. पंत या सामन्यात कर्णधार, फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा तिहेरी भूमिकेतच दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. डिसेंबर 2022 मध्ये पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रदीर्घ पुनर्वसन कार्यक्रमातून त्याला जावे लागले. मात्र अपेक्षित होते त्यापेक्षा कमी कालावधीत तंदुरुस्ती प्राप्त करत पंत आता IPLमधून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. BCCIने पंतला यष्टिरक्षक म्हणून खेळण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पंतला सुरुवातीच्या काही सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते, असे संकेत दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने दिले होते. त्यामुळे दिल्लीचे संघ व्यवस्थापन पंतला यष्टिरक्षक म्हणून खेळवणार की केवळ फलंदाज म्हणून, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पंतला यष्टिरक्षक म्हणून खेळू द्यायचे नसल्यास दिल्लीकडे वेस्ट इंडिजचा शाय होप, दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टम्स आणि नवोदित कुमार कुशागर याचा निर्णय उपलब्ध झालेला आहे. गेल्या IPL हंगामात पंतच्या अनुपस्थित ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले होते. 10 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दिल्लीचा संघ 9व्या स्थानी राहिलेला होता. त्यामुळे आता पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आलेली आहे. पंतसाठी यंदाचे IPLचे महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. या स्पर्धेनंतर लगेचच T20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास पंतला IPLमध्ये चांगली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु दिल्ली आणि पंजाब हे दोन्ही संघ यंदा IPLमध्ये जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचा प्रयत्न करतील. या दोन्ही संघाला अद्याप एकदाही IPLचा करंडक उचलता आलेला नाही. अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.